एक महत्त्वाची बातमी समोर येते। विधिमंडळात पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भोवले। माणिकराव कोकाटे यांचा खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय सुरू आहे। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। माणिकराव कोकाटे यांचा सरकारकडून राजीनामा अद्याप झालेला नाहीये। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। लवकरच कोकाटे यांचं खातं आता बदलण्यात येईल, या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। विधिमंडळात पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भोवल्याचं कळते। माणिकराव कोकाटे यांचा खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणिकराव कोकाटे यांचा खाते बदल करण्याचा विचार करतायत। माणिकराव कोकाटे यांचा सरकारकडून अद्याप राजीनामा झालेला नाहीये। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, नेमकं प्रकरण काय आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कदाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदल करू शकतात। निश्चितच खरं तर आपण की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात आज बैठक झाली। या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये जेव्हा बैठक झाली त्यावेळी मात्र लवकरच कोकाटे यांच्या खात्या बदलण्यासंदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। खरं तर माणिकराव कोकाटे यांचं खातं जे आहे ते कृषी खातं आहे आणि यावरती अनेक आरोप जे आहेत ते सुरुवातीपासून लागलेले आहेत। त्यामध्ये सभागृहामध्ये झालेला जो प्रकार आहे त्यानंतर आणखीनच कोकाटेंच्या या पदासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांच्या खाते संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील। खरं तर आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांचा सरकारकडून राजीनामा जो आहे तो अद्यापही घेतलेला नाहीये, पण मात्र त्यांच्या खात्या संदर्भात जो आहे तो वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यामुळे त्या जागी नवीन मंत्र्याची जागा जी आहे ती दिली जाऊ शकते आणि या सोबतच आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जातोय का, त्यांना अन्य कोणतं खातं दिलं जातंय का, याकडे सतत सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। निश्चित धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विधिमंडळात पत्ते खेळणं कृषी मंत्री कोकाटेंना चांगलंच भोवलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण कोकाटे यांचा खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।